हॅलो नमस्कार, मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की ते म्हणजे मी माझं लग्नाचं ड्रेसिंग आहे. हे ड्रेसिंग ना घेऊन 12 वर्ष झालेले आहेत. आता माझ्या लग्नाला 12 वर्ष झाले, तेवढे त्या ड्रेसिंगलाही झालेले आहेत. तर याला तर मी नेहमीच ऑर्गनाईज करत असते, पण यावेळेस म्हटलं चला आता आपण व्हिडिओ बनवतच आहोत तर हे पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावं म्हणून आता हे सगळं पसारा मी इथे काढलेला आहे. तर पसारा म्हणावंच लागेल ना, कारण की आपल्या ड्रेसिंगमध्ये भरपूर अशा वस्तू असतात. कारण की ना ज्या घरी लहान मुलं म्हटलं की हे सगळ्या वस्तू तर असणारच आहे. सोबत मुली म्हटलं की मग तर पसारा होतोच होतो. कारण की मुलांपेक्षाही जास्त अशा इंटरेस्टनं मुलींना जास्त असतो अशा गोष्टीमध्ये, की जेव्हाही आपण कोणती वस्तू मी जर घेतली, अरे मम्मी तू हे घेतलं का गं, अगं आपल्याजवळ तर आता इतक्या सगळ्या वस्तू झाल्यात गं. आता मला ना म्हणजे ती माझ्यापेक्षा जास्त आनंद तिला होत असतो. मी कोणतीही मेकअपची वस्तू घेऊ, काही पण फेस पावडर घेईन, काजळ घेईन, काही घेईन, पण तिलाच जास्त आनंद होत असतो. तर कारण की मुली आहेत, कितीही नाही म्हटलं तरी मुलींना ह्या सगळ्या गोष्टी तर आवडतातच. त्यामुळे ना ती माझ्या प्रत्येक वस्तूला हातच लावत राहते. कधी माझे कानातलेच बघेल तर कधी काहीच बघेल. तर ना हे सगळं शूट करताना वहिनी पण सोबत होत्या, तर वहिनींनी पण मला भरपूर मदत केली. मग दोघे मिळूनच आम्ही सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. तर चला मग कोणत्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत मी हे तुम्हाला शेअर करणार आहे. तर हे टी व्ही युनिट आहे बाजूला, तर चला म्हटलं ते पण ऑर्गनाईज करूया. काल ना मी ड्रेसिंग छान असं स्वच्छ पुसून वगैरे ऑर्गनाईज केलेलं आहे. परत हे टी व्ही युनिट आहे, हे पण स्वच्छ आम्ही जमवलेलं आहे कालच. इथे पण छान असे शेल्फ बनलेले आहेत. तर यामध्ये पण सामान अरेंज केलेलं आहे, पण मी यामध्ये काय काय ठेवलेलं आहे हे तुम्हाला अजून दाखवलेलं नाही. तर चला म्हटलं दाखवूया. आणि माझ्या ड्रेसिंगमध्ये मी काय काय ठेवते तर हेच तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करते. चला मग. तर ना असे एंट्री डोअर आहेत. ह्या डोअरच्या बाजूलाच हे टी व्ही युनिट आहेत आणि त्याच्या बाजूलाच मी ड्रेसिंग ठेवलेलं आहे. ड्रेसिंग अगोदर ज्या ठिकाणी तुम्हाला हे दिसत आहे ना फर्निचर, तिथे असायचं, पण आता फर्निचर बनवल्यामुळे ना मग मी ड्रेसिंग इथे घेऊन आलेली आहे. आणि त्यानंतर हॉल माझा हा असा हॉल आहे समोरून. तर हॉल असा असल्यामुळे ना मग ड्रेसिंग ठेवायला जागाच नव्हती, तर मग मी हे टी व्ही युनिटच्या बाजूलाच मग हे ड्रेसिंग ठेवलेलं आहे. पण हा एक दरवाजा थोडासाच खुलतो हे वालं, पण ठीक आहे म्हणा. पण सामान मी जसं ठेवते तर काढता येते मला हात वगैरे लावून. तर चला मग मी तुम्हाला ड्रेसिंग माझा शेअर करते. तर ना मग हे ना माझ्या लग्नातच आलेलं ड्रेसिंग आहे मला. तर आता माझ्या लग्नाला 12 वर्ष झालेले आहेत आणि 12 वर्षापासून हे ड्रेसिंग माझ्याजवळ आहे. तर वरच्या कप्प्यामध्ये ना थोडंफार असं मुलांचं जे सामान असतं ते आय ड्रॉप म्हणा की थोडंफार जे सामान असते हे मी तयार केलेलं ऑइल आहे. अजून हे जे सामान लागतं, परत हे औषधी आहे. एकच औषधी होती तर मी इथेच ठेवलेली आहे. तर हे सगळे असं याच्यामध्ये वरच्या शेपमध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर ना हे छोटंसं ऑर्गनायझर आहे. हे माझ्या नव्याने तयार केलेलं होतं. माझी मुलगी आहे नव्या, तिने हे तयार केलेलं होतं. तर त्यामध्ये ना मी थोडंसं सामान ठेवलेलं आहे, जे डेली वेअर आपल्याला कुठेही जायचं म्हटलं बाहेर तर लिपस्टिक वगैरे लागतात ना, ही भांग वगैरे भरायचं आहे. परत हे बोरोप्लस हे थोडंसं जे काही सामान आहे ते इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर टिकल्या मी इथेच ठेवलेल्या आहेत. आता टिकल्या आपल्याला रोजच लागतात म्हणून हे मी सगळ्या टिकल्या मी इथेच ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इथे हे पावडरचा छोटासा डब्बा आहे, जो मुलांना आपण लवकर लगेच हाताशी यावं म्हणून मी इथे ठेवलेलं आहे. आणि इथे मी सगळे माझे कंगवे वगैरे अरेंज केलेले आहेत. आता हे 2 खण असे आहेत. त्यानंतर तिसऱ्या खणामध्ये मी असं छोटंसं असं ऑर्गनायझर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे. इथे 2-3च नेलपेंट आहेत. तर इथे नेलपेंट, इथे ग्लिसरीन, इथे ऑइल. अजून मुलीला मी माझ्या ना पॅराशूटच वापरते, खोबऱ्याचंच तेल तिला वापरते मी. दुसरं कोणतेही तेल यूज नाही करत तिच्यासाठी. वाटलं तर मी वेगळं तेल तयार करते त्यामध्ये जास्वंद वगैरे टाकून, पण तिला मी पॅराशूटच वापरते. त्यानंतर हिमालयाची क्रीम, हिमालयाचं पावडर, मुलगा लहान असल्यामुळे, आणि नेव्हिया सॉफ्ट क्रीम, आणि हे माझी सनस्क्रीम आहे जी मी रोज यूज करते. त्यानंतर बोरो प्लसचं मॉइश्चरायझर आहे. हे सगळे इथे अरेंज केलेलं आहे असं. आणि त्यानंतर खाली आला तर ना इथे फक्त हे आहेत ना
महासुदर्शन काढा आहे आणि परत अशोका रिष्टा आहे. हे 2 वस्तू मी घेत राहते, नेहमी घेते. तर यामध्ये ना हा छोटासा असा बॉक्स आहे. तर ह्या बॉक्समध्ये ना सगळे माझे जे क्लचर्स म्हणा की सगळे क्लचर्स यामध्ये सगळे ठेवलेले आहेत. आणि हे इथं ठेवल्यामुळे ना पटकन हाताशी मिळतात. कुठे जायचं म्हटलं की क्लचर शोधायची गरज पडत नाही, म्हणून मी हे सगळे इथे ठेवलेलं आहे. आणि छोटंसं हेडफोन इथे आहे. आणि त्यानंतर हे 2 तुम्हाला पर्स दिसत आहे, जे युजलेस पर्स असतात, आपण यूज कधीच करत नाही, तर ते पर्स आहेत. हे दोन्ही पर्स तसेच आहेत. तर यामध्ये मी काय ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. तर या पर्समध्ये ना पूर्ण असे बो ठेवलेले आहेत. जे बो म्हणा की नव्याचे रिबीन, सगळे बो यामध्ये ठेवलेले आहेत. पोनीटर आपण ज्याला म्हणतो ते. तर यामध्ये सगळे तिच्या क्लिपा वगैरे ठेवलेल्या आहेत, जे तिला लागतात रोज तिला नवीन नवीन लागत असतात. कधी हरवतात, ती खूप हरवते ती, आणि भरपूर मी घेतेही असते. तर हे 2 या पर्समध्ये ठेवलेले आहेत. बस एवढंच सामान मी ठेवलेलं आहे. माझ्या ड्रेसिंगमध्ये मला जास्त गर्दी करायला नाही आवडत, ते फक्त एवढंच सामान यामध्ये ठेवलेलं आहे, व्यवस्थित अरेंज करून. तर चला मग आता हे बंद करून घेते. आणि हा माझा लग्नाचाच ड्रेसिंग होता, पण ना हे असंच कलरचं होतं, पण हे थोडं खराब झाल्यामुळे ना आता फर्निचरचं काम झालं, तर मी फक्त हे बदलवून मागितलेलं आहे, की थोडंसं व्हाईट कलरचं मी लावून मागितलं. आणि त्यानंतर ना इथे खाली असं एक हे आहे ड्रॉज. तर त्यामध्ये काही नाही आहे, फक्त असंच तिचं थोडंफार सामान, जे बेल्ट वगैरे ती यूज करते. हे तिचे केस कापले मी, त्यामुळे ना आता तिला बेल्टची खूप गरज पडणार आहे. तर 2-3च बेल्ट आहे आता तिला मी घेऊन देईन. यामध्ये माझी वॉच वगैरे आहे. एवढंच सामान ठेवलेलं आहे, कारण की काही दिवस गेले की याच्यामध्ये भरपूर सामान पडतातच. किती नाही म्हटलं तरी, कुठून आलं तरी आपण इथेच ठेवतो. त्यामुळे ना मी खालीच ठेवते नेहमी. त्यानंतर खालचं दाखवते. तर असा एक परत कप्पा आहे. तर त्या कप्प्यामध्ये ना मी असं सामान ठेवलेलं आहे, जे आपलं मेकअपचं जे काही सामान असतं ना, ते सगळं ज्वेलरी म्हणा की काही म्हणा. बांगड्या वगैरे भरपूर आहेत, बांगड्या मी अजून दुसरीकडे ठेवलेल्या आहेत. यामध्ये फक्त जेवढं आवश्यक सामान आहे तेवढंच मी ठेवलेलं आहे. तर हा पण एक डब्बा आहे, हा मोठा डब्बा आहे. ह्या डब्यामध्ये पण आपलं जे काही मेकअपचं जेवढं सामान असतं ना, ते सगळं ठेवलेलं आहे व्यवस्थित अरेंज करून. बस छोटंसं असं ड्रेसिंग माझं आहे. आणि थोडंसं सामान मी जास्त नाही ठेवलेलं आहे ड्रेसिंगमध्ये. तर माझा ड्रेसिंग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आता सगळं तर मी खोलून वगैरे नाही दाखवत, आता सगळं अरेंज केलेलं आहे, त्यामुळे. चला मग आता हे बंद करून घेते. त्यानंतर ना मग मी हे TV युनिटचं हे पण मी जमवलेलं होतं. हा डोअर थोडासाच खोलतो, जर सरकवायचा असेल तर आपण काढू शकतो, पण यामध्ये नव्याचे जे जॉमेट्री बॉक्स वगैरे आहेत ते आहेत. अजून कलर्स वगैरे, तिचे रंगकांड्या म्हणा की तिचे स्केच पेन असतात ना, त्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इथे निमूलायझर आहे, जे माझ्या मुलाला याची खूप आवश्यकता पडते, नेहमीच आवश्यकता पडते. त्याला सर्दी नेहमी होत असते, तर त्यामुळे निमूलायझर मी इथे ठेवलेलं आहे. आणि थोडंफार सामान असं खाली ठेवलेलं आहे. चला मग आता हे पण तुम्हाला उघडून दाखवते. तर हे असं उघडलं जातो. पहिले ना याला डोर नव्हता, तर हे मी आत्ता करून घेतलं. याला हे वालं मी आत्ता करून घेतलेलं आहे. आता अजून साफ करायचीच आहे मला, करायचं अजून. हे डोर साफ करायची आहे. हे पहा थोडे डाग पडलेले आहेत, तर हे स्वच्छ करेल म्हटलं मी, घासून करीन आता आरामात. तर त्यानंतर ना ते इथे काय ठेवलेलं आहे, तर ना इथे असं ऑर्गनाईज केलेलं आहे. जास्त काही सामान नाही ठेवलं. तर इथे असंच एक डब्बा आहे. ह्या डब्यामध्ये पण थोडेफार सामान मी ठेवत राहते. त्यानंतर ना हा डब्बा मी विकतच घेतलेला होता, जो खास सुई धाग्यासाठी आहे. तर कुठेही आपल्याला कधीही गरज पडते सुई धाग्याची, की मग कुठं शोधत बसायचं धागा, कुठे शोधत बसायची सुई, म्हणून हा डब्बा मी स्वतः परचेस केलेला आहे. लोकल मार्केटमधूनच परचेस केलेला आहे. तुम्हाला दाखवते. हा असा आहे. तर यामध्ये ना मी भरती सुया वगैरे ठेवते. त्यानंतर ना खाली मी हे ठेवलेले आहेत पूर्ण बिंडल्स वगैरे. आता मी जास्त काही शिलाई करत नाही, पण तरी आपल्याला नेहमीच गरज पडते, कधी पण केव्हा पण कधीही गरज पडू शकते सुई धाग्याची, म्हणून मी असं हे इथे ठेवलेलं आहे. तर इथे असा एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये भरपूर असं सामान आहे. त्यानंतर परत हा एक बॉक्स आहे. तर इथे ना आपलं सिलेंडरचं कार्ड म्हणा की जे काही कार्ड असतात ना, ते सगळे कार्ड मी इथे ठेवलेले आहेत. पाण्याचं, लाईट बिलचं, ते पाण्याचं बिल, जे काही कार्ड असतात ते सगळे इथे ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे पूर्ण सॉक्स ठेवलेले आहेत. सॉक्स कुठं शोधत बसायचे, म्हणून इथे सगळे सॉक्स ठेवलेले आहेत मी, सॉक्सचे जोड. त्यानंतर इथे सगळे जे एक्स्ट्रा पेन असतात, जे यूज करून संपतात, मग त्यामध्ये रिफिल आणायची आणि टाकायची, तर मग हे मी असं यामध्ये इथे ठेवलेलं आहे. आणि इथे एका साईडला असंच हे आहे. हे एक तिला
पहिले हे ठेवून देते चला मग. तर त्यामध्ये ना हे असंच आहे, नव्याने एकदा विकत घेतलेलं होतं, तर त्यामध्ये मी इथे ती पैसे टाकत असते. तिला वाटलं तर मग ती टाकते, चिल्लर तिच्याजवळ राहिले तर. आणि इथे मी प्रेस ठेवलेली आहे माझी, जी प्रेसची गरज तर नेहमीच पडते आणि रोजच पडते. त्यानंतर त्यांना हे जुने नोटबुक आहेत, पण यामध्ये ना पेजेस भरपूर खाली आहेत, म्हणून ना मी इथे ठेवलेलं आहे. तसं तर नवीन बुकं वगैरे तिचे ना इथे बाजूला इथे बाजूला हे ना मी इथे ठेवत असते. आता हे नवीन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये, पण आता म्हटलं हे जुनेवाले इथे ठेवलेले आहेत. तिला रिव्हिजन करायला नेहमी गरज पडते मग कॉपिंगची, तर मग हे पेजेस खूप खाली राहतात, तर मी याच्यातच तिला रिव्हिजन करायला लावते. जेवढे काही लर्न करते ना ते सगळं मी याच्यातच रिव्हिजन करायला लावते. आणि त्यानंतर असं थोडंफार सामान ठेवलेलं आहे, याच्यात पण थोडंफार सामान ठेवलेलं आहे. इथे न्यूजपेपरची गरज पडत असते ते ठेवलेलं आहे. इथे हे बर्ड्स आहे ज्याची आपल्याला गरज पडते नेहमी म्हणून, आणि इथे पण थोडंफार सामान असं ठेवलेलं आहे. तर हे असं ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि खालीच आहे, भरपूर खाली आहे, अजून भरपूर सामान त्यामध्ये बसतात. तर त्याच्यानंतर हा बाजूचा शेल्फ आहे. तर इथे मी काय ठेवलेलं आहे, तर इथे ना जे बाहेर जाताना आपल्याला पटकन पिशवीची वगैरे गरज पडते, ती पिशवी, हे थोडंफार सामान. त्यानंतर पर्स वगैरे पण मी इथेच ठेवते, थोडं ज्या बाहेर वगैरे जायचं असेल ते, पण आता मी दुसरीकडे ठेवलेलं आहेत. त्यानंतर ना पटकन सकाळी उठल्या मुलांना शूज वगैरे पॉलिश करायचे असतात, तर हे पॉलिश आणि हे शूजचं पॉलिश करायचं सगळं इथेच ठेवलेलं आहे. पटकन घेतलं आणि केलं मुलांसाठी. तर हँकी इथं एकच ठेवलेली आहे, भरपूर हँकी आहेत आणि व्यवस्थित मी घडी करून दुसरीकडे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ना हे खाली हे रांगोळीचा डब्बा आहे. याच्यात पांढरी रांगोळी आहे आणि याच्यामध्ये कलर रांगोळी आहेत. आणि परत साचे वगैरे जे असतात ना ते सगळे साचे यामध्ये ठेवलेले आहेत. आता रांगोळी मी दरवाजाच्या बाहेर नेहमीच रांगोळी काढते, तर पटकन घ्यायची गरज पडते ना, म्हणून मी इथंच ठेवलेलं आहे. आणि इथे पण थोडंफार सामान पॉलिथिनमध्ये बांधून ठेवलेलं आहे. बस एवढंच ठेवलेलं आहे, जास्त काही ठेवलेलं नाही, पण जेवढे वस्तू ठेवल्या आहेत तेवढ्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत. आता वहिनी वगैरे सोबत होत्या म्हणून सगळं व्यवस्थित केलं, त्यांनीच लावू लागलं म्हणा. तर बस असंच माझं ड्रेसिंगही मी असंच ऑर्गनाईज केलेलं आहे. तर माझा हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि टी व्ही युनिट माझं असं आहे, आणि याच्यावरती पण मी जास्त काही ठेवत नाही. आणि इथे नव्याची फोटो आहे आणि इकडच्या साईडने नक्षी फोटो आहे. आणि वरती छान असं छोटंसं मस्त मनी प्लांट आहे, जे बाहेर असं आलेलं आहे ना, त्यामुळे छान असं वेगळा लुक याला आलेला आहे.